काल पुण्याला जात असताना आपल्या गाडीचे दोन्ही टायर फुटले आणि विशेष म्हणजे नगर रोड खराब म्हणून संगमनेर रोड गेलो तरी आपले टायर फुटले. मग काय टायर आपलं बसून घेतलं, निघालो आपण परत पुण्याच्या दिशेने, घेतला गाडीला सीएनजी भरून. तिथं आपण डायरेक्ट पोहोचलो होतो रसिकाच्या कार्यक्रमाला. रसिकाच्या कार्यक्रमात डायरेक्ट आजोबा एक नंबर नाचले आणि तिथून पुढे आपण पाहिलं का बायांची डायरेक्ट लाईन लागलेली होती. सगळा कार्यक्रम उरकून आपण डायरेक्ट दिदीच्या घरी पोहोचलो. 2 दिवसांनी सगळा गोतावळा जमा झाला होता. या दोघांना टाकलं गाडीत, गेलो आपण मॉल मध्ये डायरेक्ट आहे ना. तिथं जाऊन हे डायरेक्ट गेम खेळत होते. गेम खेळता खेळता अभिषेक इतके सिरियस झाले होते का त्यांना डायरेक्ट तोंडाचे एक्सप्रेशन द्यायला काय करावं तेच सुचत नव्हतं. आता ते सगळ्या उरकून दसरा असल्यामुळे घरी निघालो तर आपल्या वाराला पण एक जण धडकला होता. म्हणलं सगळा सत्यानाश झाला. तिथून येऊन वैभव शेठचा फोन आला. मग गेलो वैभव शेठच्या ऑफिसवर. मस्त आपण तिथं बेत दिला. आता सकाळी सकाळी दसरा असल्यामुळे घेतला काकाला गाडीवर आणि गेलं गावात आहे ना फुलं हार आणायला. कारण दसरा म्हणल्यावर आपली संस्कृती आहे, आपण आहे ना घराला फुलं लावतो, गाड्या धुवून मस्त पैकी आपण गाड्यांना हार घालतो. आता हार फुलं घेऊन येत होतो तेवढ्यात पाहिलेत का अरे वा एक नंबर महाराजांची ना दुर्गा दौडची ना तयारी झाली होती. तिथं येऊन पाहत होत काय एक नंबर दौड झाली. ते असं वाटलं एवढे सगळे मावळे घुसले. काय होईल बरं कमेंट करून सांगा बरं पब्लिक. आणि मावळे तुम्हाला जर आवडले असतील दौड आवडले असेल तर कमेंट करून सांगा. मग काय आता या सगळ्या गर्दीतून वाट काढून आपण पोहोचू घरी.